नमस्कार. कसे आहेत आपण सर्वजण? मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रोथ कसं करावं, कारण खूप जणांचे तेच लगातार प्रश्न असतात की ताई घरामध्ये ग्रोथ होत नाहीये, पैशांची ग्रोथ होत नाहीये. आज कित्येक वर्ष झाले एकाच कंपनीमध्ये आहे, बिझनेसही ठप्प पडलेला आहे, आमची ग्रोथ होत नाहीये. आणि कोणते असे प्लॅनेट्स आपल्या कुंडलीमध्ये की त्या प्लॅनेट्समुळे आपण आपलं जीवन बॅलन्स ठेवू शकतो. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मी ज्योतिष आहे, मी तुमची कुंडली पाहून या तुमच्या घराचा वास्तुतज्ञ आहे, वास्तू पाहून मी तुम्हाला रेमेडी देत असते. आणि बघा, शेवटी म्हणतात ना, तुमच्या कर्मानुसार आणि तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांनुसार तुम्हाला फळ मिळत असतं. तुम्ही जेवढं चांगलं लोकांचं करता तेवढं परत तुम्हाला तसंच मिळत असतं. मग आज आपल्याला ग्रोथ, पैसा, लक्झरियस लाईफ याविषयी बघायचं आहे. सगळ्यांचीच इच्छा असतं की मला राजा बनायचं आहे, मी कोणाचं दबून नसावं, माझ्याकडे पैसा, सगळं काही खूप छान असावं. लेडीजला वाटतं ना, एखाद्या लेडीजला बघून माझ्याकडे पण ही ज्वेलरी असली पाहिजे, माझ्याकडे पण असा ड्रेस असला पाहिजे, साडी असली पाहिजे. मग आपण आपले प्लॅनेट कोणते चांगले करायला पाहिजे? सगळ्यात आधी याच्यामध्ये 3 प्लॅनेट येतात. एक शुक्र, केतू आणि त्यानंतर शनी भगवान. शुक्र काय करतो? मी नेहमी शुक्राबद्दल बोलत असते. शुक्र म्हटला की सुख, समृद्धी, वैभव म्हणजे लक्ष्मी माता. केतू म्हटला की आपण म्हणतो ना, अरे बापरे, कसा काळ चालू आहे ना माझा सध्याचा, जे विचार केला ते होत नाहीये, झालेल्या गोष्टींचा मी विचार करत आहे, म्हणजे ग्रोथ नाही होत आहे ना, पुढे जात नाहीये तुम्ही. तर केतू हा काम करतो. तिसरा येतो शनी भगवान. आता शनी भगवान काय करतात? शनी भगवान न्यायाचे देवता आहे. आपल्या कुंडलीमध्ये वकील, सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या ग्रहांचे वकील शनी भगवान आहे. जर तुम्ही कर्तव्य चांगलं करत आहे, वाणी चांगली ठेवत आहे, कोणाचंही चांगलं करत आहे, तरच शनी भगवान तुम्हाला फळ देतात. मग आता आपल्याला हे 3 प्लॅनेट कसे चांगले ठेवायचे? शुक्र आपल्याला लक्झरियस जीवन देणार, केतू आपल्याला पुढं पाठवणार कामामध्ये, आणि शनी भगवान आपल्याला एकदम 100% रिझल्ट देणार. आपण आपल्या घरी पहिली चपाती तयार करतो, स्वयंपाक करतो ना घरच्या लेडीज, या तुमच्याकडे मेड असेल तर तुम्ही एक काम करायचं, पहिली चपाती काढायची. तुम्ही दर अमावस्येला करू शकता, तुम्ही दर गुरुवारी म्हणा, या शुक्रवारी हा उपाय तुम्ही करू शकता, या शनिवारी पण एक दिवस तुम्हाला निवडायचा आहे, पण सतत लगातार करायचं आहे. काही जण म्हणतात 5 शनिवार करू, 11. जर तुम्हाला वेळ आहे तर नेहमीच करा, खूप चांगलं राहील तुमच्यासाठी. पहिली चपाती घ्यायची, त्या चपातीचे 2 भाग करायचे. मग अर्धी चपाती तुम्हाला गाय मातेला लावायची. आता तुम्ही म्हणणार, गाय तर नाहीये आजूबाजूला, आम्ही मोठ्या सिटीत राहतो, तर सॉरी, मी याच्यासाठी काही नाही करू शकत, पण तुम्हाला गाय मातेलाच अर्धी चपाती लावायची आहे. दुसरी चपाती म्हणजे ती अर्धी भाग आहे, अर्धा भाग तुम्हाला कुत्र्याला द्यायचा आहे, आणि जो उरलेला बाकीचा भाग आहे तो तुम्हाला कावड्यासाठी द्यायचा आहे. अशा 3, एका चपातीचे 3 भाग तुम्हाला, एक कुत्र्याला, एक गायला आणि एक कावड्याला द्यायचा आहे. हे दिल्याने तुमचा सगळ्यात मेन म्हणजे कावडा म्हणजे शनी भगवान, केतू म्हणजे कुत्र, आणि गाय माता म्हणजे तिथे ते लक्ष्मी माता म्हणजे शुक्र. जर तुम्ही हा उपाय लगातार सुरू केला, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट स्वतःमध्ये दिसतील. फक्त ती चपाती देताना तुम्हाला तुमची प्रार्थना चांगल्या प्रकारे करायची आहे. तुम्ही पौर्णिमेला करा, अमावस्येला करा, एखादा शनिवार पकडा, कोणताही एक दिवस घ्या, सुरू करा. तुम्ही जेव्हा करणार, तुम्हाला 100% सांगते, बाकी कोणताही उपाय करायची गरज नाही. याने आपल्या कुंडलीमधले जे प्लॅनेट्स आहेत, हे 3 मी सांगितलेले, हे बॅलन्स राहतात. तुम्ही ग्रोथ पण करता, पण प्लस तुम्हाला शनी भगवानांना पण थोडंसं म्हणतात ना, प्रसन्न करावं लागेल. कसं? वाणी, कोणाची मदत. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची मदत करता तर आपोआप कोणी ना कोणी तुमची मदत करते. तर या प्रकारे मी तुम्हाला हा दिलेला उपाय तुम्ही सुरू करा. आणि मी नेहमी सांगत असते की 100% रिझल्ट येतात, फक्त विश्वासाने करा.